आणि आज आहे 6 डिसेंबर 2025. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं. जर हा व्हिडिओ कोणी फर्स्ट टाइम बघत असाल ना, तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी पण खूप महत्त्वाचा असेल. मी आणि आई आता दादर स्टेशनला उतरलोय आणि खूप गर्दी होती ट्रेनमध्ये. आता आपण सध्या दादर कबूतरखान्याच्या इथे पोहोचलोय. आपण यांना विचारू आपल्याला मध्ये जाण्यास एंट्री आहे की नाही. या साईडला शिवाजी पार्क आहे, या साईडला ही जेवणाची लाईन आहे, या साईडला सगळे दवाखाने आहेत. मेन फॉर बॉईज, ज्यांच्या घरी खूप सारे लोक आहेत त्यांच्यासाठी पुरुष नसबंदी पंधरवाडा. तुम्हाला ही एक मस्त अशी चांगली लाईन इथे वाचायला भेटेल. लिटरली यू कॅन सी हाऊ मच क्राऊड इज. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजा असायला पाहिजे. आणि आज आहे 6 डिसेंबर 2025. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालेलं. तर त्यानिमित्त मी आणि माझी आई आम्ही जात आहोत दादर चैत्यभूमी. दिवसभर बाहेर राहायचं म्हणून आपण आज चांगला ब्रेकफास्ट करून जातोय. आणि आई खाते साबुदाणा. आई ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि आता नाश्ता झाल्याच्या नंतर मला पण रेडी व्हायचं. मी पण ऑलमोस्ट म्हणजे मी पण व्हाईट शर्टच घालेन आणि मग आपण निघूयात चैत्यभूमीसाठी. ऑलमोस्ट रेडी. ओके, आता बघूयात काय प्लॅन होतोय. जायची इच्छा आईला आहे, जायची इच्छा मला पण आहे, पण जायची इच्छा आमच्या महेशरावाला नाही आहे. महेशराव झोपेतून उठल्यात, केस वगैरे वाढून मस्त कबीर सिंग म्हणल्यात. ॲक्च्युली महेश आणि आई 3 तारखेलाच हे लोक जाऊन फिरून आलेत, मस्त तिथे पाया वगैरे पडून वंदन करून आलेत. आणि आता आम्ही नॉर्मली असंच फेरफटका मारायला जातो. आम्ही लाईनीमध्ये वगैरे उभा राहणार नाही. यू कॅन फाइंड कबीर सिंग केस बिसे वाढून. महेशला ॲक्च्युली यायचं नाही आहे म्हणून महेश येणार नाही आहे. आज महेशचं ऑफिस आहे. पर्स कशाला पाहिजे तुला? गाडी माहित आहे, गाडीची रनिंग 17,000 होती तेव्हा सर्व्हिस केलेली. आता ऑलमोस्ट 23,000 झाल्या, अजून मी सर्व्हिस केली नाही आहे. म्हणजे फक्त ऑइल चेंज केलं एकदा इन बिटवीन. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ कोणी फर्स्ट टाइम बघत असाल ना, तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी पण खूप महत्त्वाचा असेल. कारण तिकडे कसं जायचं, कुठे जायचं, काय काय करायचं, काय काय तिकडे 6 डिसेंबरला गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि आम्ही आता पोहोचलोय उल्हासनगर रेल्वे स्टेशनला. चला. ॲक्च्युली आम्ही 9:57साठी आलो, पण ट्रेन 1 मिनटं अर्ली गेली बिकॉज आय वॉज टेकिंग तिकीट्स. आणि आता आम्हाला इकडे 20 मिनटं बसायचं आहे. आम्ही अंबरनाथ डाऊन ट्रेन केली आहे, जी आता 10:20ला उल्हासनगरला असेल. आणि त्या ट्रेनने आपण जाणार आहोत दादर चैत्यभूमी. मी आता या ट्रेनमधून एक जण पडला समोरच्या डोअरला. आता दादर स्टेशनला उतरलोय आणि खूप गर्दी होती ट्रेनमध्ये. ॲक्च्युली ट्रेन स्लो ट्रॅकवरतून आणली म्हणून लेट झालं आहे. ऑलमोस्ट 40 मिनटं लेट ट्रेन आहे. आता आपण सध्या दादर कबूतरखान्याच्या इथे पोहोचलोय. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही दादरला उतरता तर दादर स्टेशनला उतरून तेव्हा तुम्ही CST कडचा शेवटचा ब्रिज चढता. शेवटचा ब्रिज चढून तुम्हाला डायरेक्ट कबूतरखान्याकडे यायचं आहे. आणि कबूतरखान्याचा स्ट्रेट अवे रस्ता आपल्याला चैत्यभूमीच्या मार्गाने घेऊन जातो. त्या काकांनी 2 मोठ्या संविधानाच्या प्रती विकत घेतल्यात वाटतं. ॲक्च्युली इकडे मूर्त्यांचे स्टॉल, पुन्हा पुस्तकांचे स्टॉल, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इकडे भेटत आहेत घेण्यासाठी, बघण्यासाठी. मला ना ह्या 2 फोटो पाहिजे. दीज 2 और मे बी दीज 2 वरच्या पण चांगल्या आहेत. ॲक्च्युली ह्या सगळ्या फोटो छान आहेत. कोणत्या? ॲक्च्युली त्या साईडला दादर मेट्रो स्टेशन आहे. यू कॅन सी. ॲक्च्युली ती जी गर्दी दिसते तुम्हाला सिद्धिविनायक मंदिराकडे, तिकडून ती अशी अभिवादनाची रांग आहे. ही रांग अशीच तिकडून तशी चैत्यभूमीकडे जाते. ॲक्च्युली आई आणि महेश परवा जाऊन आले, तर आम्ही रांगेमध्ये जात नाही. आम्ही असंच फक्त बघायला आणि फेरफटका मारायला आलो. असे हे
टूरचे पॅम्पलेट पण इकडे वाटत आहेत. 12,000मध्ये पूर्ण म्हणजे बुद्धगया धम्म सहल आहे. याचा स्क्रीनशॉट देतो मी तुम्हाला. आपण यांना विचारू आपल्याला मध्ये जाण्यास एंट्री आहे की नाही, बिकॉज जाऊ देत नाही येत वाटतं. ॲक्च्युली आपल्याला तिकडे मध्ये जायला एंट्री नाही आहे. सो आपण शिवाजी पार्कच्या इकडे फिरू आणि मग असं जाऊया. या साईडला शिवाजी पार्क आहे, या साईडला ही जेवणाची लाईन आहे आणि त्या साईडला मागे चैत्यभूमीला जाण्याचा रस्ता आहे. हे लाईव्ह दर्शन तुम्ही इथे बघू शकता. ॲक्च्युली गरीब माणसाची इथे पण किंमत नाही आहे. ठीक आहे. या साईडला राहण्याची सोय केली आहे सगळ्या लोकांसाठी. आपको शर्म नहीं आती क्या इन लोगों के सामने करते हुए? अरे भाई साहब, एक मुक्काबीर ना गाड़ी के पीछे जाके करता है और आप खुले हम ॲक्च्युली मागे तिकडे जे एक नाटक चालू आहे, त्या नाटकाद्वारे स्वच्छता अभियानाचा तो एक संदेश ते लोकांना देत आहेत. चौपाटी कशी स्वच्छ ठेवायची, कचरा कसा करू नये, बॉटल फ्री पर्यावरण कसं ठेवायचं, त्या सगळ्या गोष्टी तिकडे शिकवतात. या साईडला सगळे दवाखाने आहेत, जसं की मेन फॉर बॉईज, ज्यांच्या घरी खूप सारे लोक आहेत त्यांच्यासाठी पुरुष नसबंदी पंधरवाडा. ठीक आहे. बाकी सगळ्या पण गोष्टी इथे आहेत. ॲक्च्युली मला डायबिटीज झाल्यानंतर मी पण ह्या डायबिटीज तपासणी केंद्राच्या तिथे जाऊन चेक करू शकतो. तुम्हाला अशी खूप सारी बुक्स पण इथे भेटतील. ॲक्च्युली आम्ही तिकडे मागे जे तुम्हाला गेलो नाही, तिथेच एक आपल्याला बाबासाहेबांची मूर्ती दिसली, तर आम्ही इथेच त्यांना अभिवादन करतो आणि थोडासा फेरफटका मारून फिरून आम्ही आता इथून. बाय द वे, याच्या आधीचं सगळं फुटेज जे आहे ना, ते माझ्या iPhone 11मध्ये आहे. दिस इज जस्ट फॉर माय इन्फॉर्मेशन. आता आम्ही त्या साईडला जाणार आहोत आणि ते सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. तिकडे काय आहे काय नाही. ॲक्च्युली मला शहीद भगतसिंग यांचं एक बुक हवं आहे आणि ते बुक मला इथं भेटत नाही. आम्ही आता 4-5 स्टॉल पालटे घातले आणि तुम्हाला असे खूप सारे ना भजनाचे किंवा प्रवचनाचे स्टॉल दिसतात. तिथे तुम्ही मस्तपैकी हे सगळं ऐकू शकता. तो जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, हे जे तुम्ही बघताय हे भलं मोठं शिवाजी पार्काचं मैदान आहे. त्या साईडला दादर स्टेशन आहे. टेक अ पॉज अँड रीड ऑल धिस. हे सगळे श्लोक जे आहेत तुम्ही वाचा. संत रोहिदास, तुकाराम महाराज, गाडीबाबा आणि आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची. बाय द वे, ही जी भली मोठी लाईन दिसते तुम्हाला, फक्त आंबेडकरांचे बुक्स घेण्यासाठी ही लाईन आहे. हे सगळे बुक्स तुम्हाला इथे अवेलेबल करून देतात हे लोक. हे पण सगळे बुक्स तुम्ही इथून विकत घेऊ शकता. या साईडला रक्तदान शिबिर आहे, पुन्हा डोळ्यांचं शिबिर आहे. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी या पूर्ण शिवाजी पार्कमध्ये तुम्ही नोटीस करू शकता. आणि तुम्हाला ही एक मस्त अशी चांगली लाईन इथे वाचायला भेटेल. हमारा देश बाबा साहेब के दिए हुए संविधान से चलेगा, नॉट लाईक. ॲक्च्युली इथं पण शहीद भगतसिंगचं बुक नाही आहे. खूप स्टॉल शोधतोय. आई कुठे गेली? आई इथे आहे. ह्या टेंटमध्ये सगळे स्टॉल आहेत, पूर्ण 5-6 लाईन. याच्या पलीकडे पण खूप सारे टेंट आहेत. इफ यू कॅन सी, ती गौतम बुद्धाची फ्रेम बघा, ही बघा, किंवा या फोटोज बघा. मला ना खूप आवडल्यात. मला ॲक्च्युली यापैकी कोणती तरी घ्यायची आहे, किंवा ती झोपेच्या आसनामधली फोटो आहे ना, ती वाली. आय थिंक ह्या पण एकदम मस्त आहेत. आईला त्या 2 फोटो आवडल्यात. सो लेट्स सी, इफ पॉसिबल आम्ही फोटोज घेऊ, नाहीतर नेक्स्ट टाइम. त्यांचं मी कार्ड घेतलं आहे, इथून आपण ऑर्डर करू शकतो.
या साईडला जेवण आहे लोकांसाठी, या साईडला आहे. आणि आम्ही आता आलोय शिवसेना भवन. हे मागे जे दिसते ते शिवसेना भवन आहे. खूप दिवसानंतर मी इकडे आलोय, मी आणि आई. एक डान्स. थँक्स. कोणीतरी VIP जातं आपल्या मागे आणि माहिती आहे मे बी कोणीतरी मोठा मंत्री असेल, तो इकडून जात असेल. गाईज आई राईटला जायचं आपल्याला. काय दिस इज प्लाझा थिएटर. आणि मी इकडे खूप वर्षानंतर आलोय, खूप म्हणजे खूप. बिहाइंड मी यू कॅन सी प्लाझा. आणि आता आपण दादरच्या कबूतरखान्याकडे जातोय आणि समोर आहे एक BE6E गाडी. ॲक्च्युली त्या साईडने अजून पण खूप सारी गर्दी चैत्यभूमीकडे जाते आणि आम्ही आता जातोय स्टेशनला. या साईडने रस्ता नाही आहे, पुढून जायचं आहे. गाईज ॲक्च्युली आय एम बाईंग दिस. ही 4x4 एक रिक्षा. मला हा क्रेन पण हवा आहे आणि तो ट्रॅक्टर पण हवा आहे. गाईज आम्ही आता जातो ह्या नारायण टी हाऊसमध्ये. इथे हे आहे अपोजिट आयडियल बुक डेपो. आणि इथला चहा एक नंबर आहे माहिती आहे. एक बाहेर आहे ना, एक आहे. थँक्यू सो मच. ऑफकोर्स. मी आलेलो सेल्फी स्टिक घ्यायला आणि महेशला हा 6700 जो आहे ना तो घ्यायचा होता. मी फक्त प्राईस चेक केली. हा 1.25 लाख ते 1.5 लाखापर्यंत आहे. हा आहे EV10. हा 58,000ला आहे. तर हे दोन्ही घेत नाही. मी आपलं छोटी मोठी शॉपिंग करतो आहे. हा एक ट्रॅकपॉड जो माझ्याकडे आहे पण त्याला एक माउंट नाही आहे गोप्रोचा. त्यासाठी सक्सेसफुली 1000-2000 रुपये उडवलेले आहेत आपण. आणि अजून पण तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी. दादर स्टेशन, त्या साईडला दादर स्टेशन आहे, तिकडे आहे दादर स्टेशन. आणि अजून भली मोठी गर्दी टुवर्ड्स चैत्यभूमीच्या इकडे जाते. आणि त्या साईडला आहे कबूतरखाना. तुम्ही पेपर पण बघा. हा जे आपले पेपर आहेत त्याच्यावरतीच आंबेडकरांचा फ्रंट पेजला आहे महापरिनिर्वाण दिनाबद्दल. आणि बाकीच्या सगळ्या पेपरवरती काहीतरी वेगळ्याच न्यूज. हां अजून एकदा ना गाईज आपण 2 पेपर घेतलेत, एक लोकनायक आणि एक सम्राट. चांगले काम करणारे पण लोक आपल्याला भेटतात. गाईज ॲज युजल मामा काने यांचे स्वच्छतापूर्व आपल्याला इथं जायचं आहे जेवायला. ए आई ये. ॲक्च्युली जेव्हा पण मी दादरला येतो ना इथं मामा काने यांच्या इकडे जेवायला येतो नेहमी, मी आणि आई. इथे जागा आहे आपल्याला. गाईज वी हॅव रिसिव्ड आवर लंच. दोघांमध्ये खातो आपण आणि आता आपण जेवल्यावर भेटू. जेवण एक नंबर आहे आणि आपल्याला इथं जेवण खूप छान असं ह्या फोटोला सजवलं आहे. आणि आता आपण जातोय रिटर्न. इकडे आपण दादर स्टेशनला जाऊ शकतो आणि आंबेडकर भवनला जाऊ शकतो. आणि माझी आई ॲज युजल बांगड्या बघते. आईला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वस्तू संग्रहालय आहे CSTला ते पण बघायचं आहे. तर मोस्टली आता मी आणि आई CSTला जाऊया. काय काय बोर्ड खूप चांगले लावले, जसं की बघा इकडे ट्रेन कुठून कुठे जाईल याची इन्फॉर्मेशन दिली आहे. इतका वेळ हे सगळे बसून होते आणि आता यांचा मोठा कोणीतरी साहेब आला म्हणून हे लोक उठून थांबलेत. त्या साईडला त्यांचे साहेब. म्हणजे मी असं नाही म्हणत की हे लोक ड्युटी नाही करतात, पण यांचे कोणी काय बोलतो आपण इन्स्पेक्शनला आली की हे लोक चांगलं काम करतात. विजय बाबासाहेब अमर रे. अजून पण खूप सारी गर्दी इकडे वाढत चाललेली आहे. लिटरली यू कॅन सी हाऊ मच क्राऊड इज. पुढं पळत जायचं उतरून.